खरं तर मी आभार मानतोय समस्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुमच्याकडे, कारण असं काहीतरी प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांसाठी खरंच खूप गरजेचं आहे. तुमचं गेल्या कित्येक वर्षांचं काम मी बघतोय आणि आता जो शेतकऱ्यांना डिजिटल करण्याचा जो उपक्रम तुम्ही खरंच राबवता ना, त्यासाठी तुमचं काम अप्रिशिएट केलं पाहिजे. आम्ही जरी हे काम करत असलो तरी आम्हाला आणि शेतकऱ्यांना अजून योग्य रीतीने जोडणारा प्लॅटफॉर्म खरं तर तुम्ही विकसित केलाय, त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत किंवा सगळ्यांच्या माध्यमातून तुमचे सर मनपूर्वक आभार. आजचा विषय पण तुम्ही खूप छान निवडला. ऍग्री एंटरप्रेन्योरशिप किंवा आपल्याकडे कृषी उद्योजक उभे राहणं ही आपली बेसिक गरज आहे, आपल्याला आता सगळ्यांना कळून चुकलं. लॉकडाऊन मध्ये शेती विषयक आपण खूप सारे आर्टिकल्स वाचलेत, खूप सारं लिटरेचर आलंय, खूप सारे कार्यक्रम झालेत. या सगळ्या प्रोसेसमध्ये आता सगळ्यांना ही गोष्ट, आपल्या जे सगळे आता तुम्ही कार्यक्रम बघता ॲग्रोजयच्या माध्यमातून, तुम्हाला एक लक्षात आली असेल की आता शेती पूरक उद्योग केले पाहिजेत हे सगळ्यांना कळून चुकलं, राईट? बट द प्रॉब्लेम इज दॅट, अडचण सगळ्यात मोठी आहे सर, बिझनेस सुरू करायचा आहे, बिझनेस सुरू करण्याची इच्छा प्रचंड आहे, ॲग्रो प्रोसेसिंग मध्ये काहीतरी करायचंय, पण मार्केटिंग कसं करायचं हे अजिबातच फारशा लोकांना माहित नाही. रादर दॅन एखाद्या उद्योगाचं प्रोडक्शन स्टार्ट करणं हे सोपं आहे सर, ते तर काय कोणालाही जमतं असं म्हणणारी लोक आपल्याकडे खूप आहेत. बट सर ते विकायचं कसं, ते कौशल्य काय आमच्यात नाही, यापूर्वी आम्ही कधी काही विकलेलं नाही, आणि आता अचानक जर तुम्ही विकायचं पण सांगत असाल तर मग लोक काय करतात, मग शेतकरी बांधव काय करतात की मीडिएटर शोधण्याचा प्रयत्न करतात की कुणी आमचा माल विकत घेईल का, किंवा कुणी आमच्या घरी येऊन माल विकत घेऊन जाईल का. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये मग बरेच मार्केटमध्ये फसवणारी लोक आपल्याकडे येतात. आम्ही जेव्हा 2011 मध्ये चावडी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला किंवा चावडी सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याची मूळ कन्सेप्टच ती होती की शेतकऱ्यांना आता व्हॅल्यू ऍडिशन बद्दल सांगितलं गेलं पाहिजे, कारण पिकांबद्दल, पीक लागवडीबद्दल, चांगलं उत्पादन कसं काढायचं याबद्दल सगळ्या गोष्टी आय थिंक सो बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती, राईट? प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम आहे की व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे फूड प्रोसेसिंग बिझनेस कसे उभे करायचे किंवा पूरक उद्योग कोणते उभे करायचे, आणि ते कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये कसे असतील, त्याचा फायनान्स कसा उभा राहील, त्याचं मार्केटिंग कसं होईल, असं सगळं ऍग्री डोमेन घेऊन मी माझ्या राहत्या घरी 2010-11च्या आसपास मी चावडी सुरू केली अहमदनगरमध्ये. खूप कठीण कन्सेप्ट होती, कारण असं काहीतरी करता येतं आणि अशी शेतकऱ्यांना शासकीय स्तरावरती मोठ्या प्रमाणात काम होत असताना खासगी लेवलला अशी कोणी व्यक्ती येऊ शकते आणि जी शेतकऱ्यांना गायडन्स करू शकते, ही संकल्पना रुजवायला आणि पटवायला मागची कित्येक वर्ष लागली. 2011ला आम्ही छोट्याशा मी राहत्या घरातून जी सुरुवात केली ती आता आजच्या परिस्थितीत लॉकडाऊन मध्ये मला तुम्हाला सांगायला आवडेल, ऍक्च्युली आम्ही अजून अपडेट्स पण नाही केलं बऱ्याचशा, साधारणतः भारतातल्या मोस्ट ऑफ द राज्यांमध्ये आम्ही पोहोचलोय. अगदी पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, केरळ असेल, वरती जम्मू काश्मीर असेल. सोबत यंदा म्हणजे लॉकडाऊन मध्ये सुद्धा काहीतरी करता येतं हे मला सगळ्यात पहिले तुम्हाला सांगायचं होतं, आणि ते म्हणजे अगदी जपान असेल, काल परवा इंग्लंड, त्यानंतर बोस्टन, त्यानंतर अमेरिका, त्यानंतर पाकिस्तानच्या कनेक्टेड दुबई किंवा युएई ज्याला आपण म्हणतो की युनायटेड स्टेट ऑफ अमिरातीज, तिथली काही मराठी बांधव, भारतातले भारताबाहेरचे कित्येक मराठी बांधव जे आता इच्छा व्यक्त करतात की काल परवा बोस्टन मधला एक शेतकरी म्हटलं की सर मी माझ्या शेतकऱ्यांचा मुलगा म्हणूया आपण त्याला, शेतकरी म्हणण्यापेक्षा, की सर मी आहे महाराष्ट्रीयन, राहतो मी इकडे दुबईमध्ये, पण मला आता महाराष्ट्रात परत यायचंय आणि काहीतरी स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे, पण मार्केटिंगची काही आयडिया नाही मला. आजचा स्पेशली विषय, मी कोणत्या उद्योगाविषयी खरं तर गायडन्स करणार नाही, जर तुम्ही एखादा उद्योग निवडला तर त्याचं मार्केटिंग कसं करायचं यावरती बोलणार आहे, कारण आता लॉकडाऊन नंतरचा काळ हा खरं तर त्या मार्केटिंगवरचा आहे. भारतातली आणि भारतातल्या बाहेरची असंख्य लोक जेव्हा चावडीला रोज कॉन्टॅक्ट करतात, आज तुम्हाला सांगायला मला आवडेल की एका दिवसाला चावडीला साधारणतः सध्या 750 ते 800 फोन असतात, वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये, वेगवेगळ्या टीम मध्ये, साधारण ते 50 ते 60 लोकांची टीम आहे आमची की जी या पूर्ण प्रोजेक्टवरती सध्या काम करते. आणि या कन्सेप्ट मधून मला राहून राहून वाटायचं की बाबा बिझनेस सुरू करणं तर सोपं झालंय आता, युट्यूबवर, गुगलवर, अशा वेगवेगळ्या ॲग्रोजय सारख्या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते, तिथे आपल्याला व्हॅल्यू ऍडिशन करावं लागेल मार्केटिंगचं, राईट? आता मार्केटिंग कसं करायचं यातला एक सेगमेंट, कारण हा विषय खूप मोठा आहे, पण त्यातले एक धागा फक्त मी निवडणार आहे, कदाचित त्या धाग्याची तुम्हाला पुढे जाऊन माहिती होऊ शकेल, आणि जर तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर नंतर तुम्ही भूषण सरांशी कॉर्डिनेट करू शकता. छोटी कन्सेप्ट सांगतोय, खूप नेहमी मला विचारला जाणारा प्रश्न आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून, सर आम्ही आमचं प्रोडक्ट बनवलं, कदाचित आपण 2 प्रश्न घेऊयात जर वेळ आपल्याला तेवढा मिळाला तर.
पहिला प्रश्न असतो, सर आम्ही जेव्हा आमचं प्रोडक्ट तयार करतो आणि मार्केटमध्ये जातो तेव्हा जे एक्झिस्टिंग बायर असतात किंवा एक्झिस्टिंग डीलर डिस्ट्रीब्युटर असतात, एक्झिस्टिंग परचेस करणारी व्यक्ती असते, ती आम्हाला प्रचंड घालून पाडून मालाची किंमत मागते. म्हणजे 100 रुपयाची गोष्ट असते सर, आणि आपण जर घेऊन गेलो तर तो समोरचा माणूस आपल्याला अगदी कमी किमतीमध्ये मागतो. तर पहिला प्रश्न असा असतो की सर मालाची किंमत कशी ठरवली पाहिजे आणि त्याला काय फॉर्मॅट आहे की मी माझ्या प्रोडक्टची किंमत काय ठरवू. कारण मी काही जरी केलं तरी समोरचा मला माझा ऐकून घ्यायला तयारच नसतो, माझा ऐकून घ्यायची त्याची मानसिकताच नसते. तो म्हणत असतो की 100 रुपये ना, चल एक काम कर, मला 70 रुपयात देऊन टाकतो. आणि मग हे इतकं त्रासदायक असतं की मी त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो, मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण समोरचा माणूस ऐकत नाही. युजली या भीतीमुळेच किंवा असे एक्सपिरियन्स अगोदरच्या काही लोकांना आल्यामुळं नवीन उद्योजक मार्केटिंग सेगमेंटला इतके घाबरलेले असतात की त्यांना वाटतं की मार्केटिंग म्हणजे काहीतरी मोठं भूत आहे आणि हे काय आपल्याला जमणार नाही, आपण कधी केलेलं नाही, आणि त्यामुळे ह्या असल्या फंदात पडायला नको. तर मी तुम्हाला सांगेन, माझं युट्यूब वरती चॅनल आहे चावडी ग्रुपचं, बरेच लाखो लोकांनी वेगवेगळ्या भाषांमधून ते बघतात. आता मराठीमध्येच आहे, काही दिवसात तो हिंदी आणि मल्टी लँग्वेज होऊन जाईल. तर मार्केटिंग विषयीच्या खूप साऱ्या छान छान व्हिडिओज तिथे मी टाकलेले आहेत, त्या तुम्ही जर वेळ मिळाला तर बघा. आता नवीन पण खूप सारे आलं. त्यातला एक धागा घेतो की सर आमच्या प्रोडक्टसाठी आम्ही जेव्हा मार्केटला जातो तेव्हा लोक घालून पाडून मागतात, आणि डीलर आणि डिस्ट्रीब्युटर नेमणं हे जे विजनरी शब्द आहेत की सर आता आम्ही आमचं प्रोडक्ट सुरू केलंय आणि आम्ही आता डीलर डिस्ट्रीब्युटर नेमण्याचा प्रयत्न करतोय. आणि डीलरकडे गेलं की मी थोडस शिवराव भाषेत सांगतो, मी थोडा ग्रामीण भागातला आहे, सो मला स्टँडर्ड लँग्वेज नाही बोलता येत. गमतीशीर अनुभव असा असतो की तो आपलं जेवढे आपण स्वप्नांचे असे डोंगर सजवलेले असतात ना, 2 मिनिटात त्याचा कचरा करून टाकतो डायरेक्ट. आपल्या ग्रामीण भाषेत तो कचरा करतो डायरेक्ट, की आपलं एकतर प्रोडक्ट घालून पडून मागणार, पहिला प्रॉब्लेम. आणि दुसरा प्रॉब्लेम, तो आपल्याला एंटरटेनच करतात, तो आपल्याला दारात उभंच करत आहे, अरे जा रे, असे खूप जातात रे तुझ्यासारखे, चल हो तिकडे बाजूला. असं झाल्यावर एवढा वाईट वाटतं, एवढं वाईट वाटतं. तरुण मुलं असतात, सहन करण्याची क्षमता नसते, आणि मग असं जर कोणी अपमान केला की आम्ही असं नेहमी उपहासात्मक म्हणतो की लगेच आपली तलवार निघते महाराष्ट्रीयन माणसाची, च्या मायला जे काय व्हायचं ते होऊन दे, पण याचा काटा काढतो साला, याला माहिती कमी कसं प्रोडक्ट बनवलंय, असं एकदम मस्तपैकी तयार होतं. बरोबर, की आपल्याला वाटतं माझं प्रोडक्ट ठेव बाजूला आणि याचाच गेम करतो साला पहिले. ही मुवमेंट ना बऱ्याच आपल्या नवीन महाराष्ट्रीयन तरुणांमध्ये, की असे रागावा येतं का तावा तिथून उठतात, तर म्हणतात मारे यांनी कधी केलंय का, याला काय माहिती का, तू भेट रे चौकात, तुला बघतोच आता. असं करून एखाद्या एक्झिस्टिंग डीलर बरोबर, एक्झिस्टिंग डिस्ट्रीब्युटर बरोबर भांडणं करून जमणार नाही, राईट, वाद घालून जमणार नाही. मग आपल्याला सध्या तरी त्यांची गरज हवी आहे, सध्या तरी आपल्याला त्यांच्याबरोबर कनेक्ट करायचंय, सध्या तरी त्यांच्याबरोबर आपल्याला कोरिलेट व्हायचंय. कसं करता येईल बरं, आणि आपल्याला हव्या त्या प्राइस मध्ये, आपल्याला आपल्या प्राइस मध्येच माल विकायचा आहे, बट त्याचा पण कन्व्हिनियन्स आहे, म्हणजे त्यालाही परवडावं आणि मलाही परवडावं, अशा दोन्ही कन्सेप्ट वरती एखादं फूड प्रोडक्ट जर तयार केलं, फूड प्रोडक्ट, मी शेतमालाबद्दल आता बोलत नाही, मी शेतमालाचं व्हॅल्यू ऍडिशन बद्दल बोलतोय, जर केलंच तर विकायचं कसं, या प्रश्नाचं उत्तर स्पेशल इथं सांगणार. मूळ कन्सेप्ट अशी आहे की एक्झाम्पल, आपण आता एक एक्झाम्पल घेऊ डोळ्यासमोर, सो तुमच्या मला काय सांगायचं लक्षात येईल. समजा तुम्ही जे कोणताही प्रोडक्ट बनवताल भविष्यामध्ये किंवा बनवत असाल, आता जे बनवत असतील त्यांच्यासाठी तर आता इमिजिएटली हा फॉर्म्युला ट्रायल करून बघायचा आहे पुढे काही दिवसात, आणि अॅग्रोजायच्या भूषण निकम सरांना किंवा कृष्णाजींना तुम्हाला रिप्लाय करायचं की अमितजींनी सांगितलं होतं, त्याचा काही फायदा झालाय, बरोबर. मी आता कन्सेप्ट सांगतो. समजा पकडा की तुमच्या प्रोडक्टचं रेट आहे, एक्झाम्पली एमआरपी जी तुम्ही ठरवली ती 100 रुपये, एक्झाम्पली तुमच्या प्रोडक्टची एमआरपी ही 100 रुपये, आणि तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडे जा, राईट. तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटरकडे गेल्यावरती त्याला सांगता की सर हे आमचं 100 रुपयाचं प्रोडक्ट आहे आणि आमची प्रोडक्शन कॉस्टच मुळात 95 रुपयाच्या आसपास येते, फार तर आम्ही 5 रुपयावरती मार्जिन ऍड केलंय आणि तुमच्या समोर आणलंय, बरोबर. तर तो म्हणतो की ठीक आहे, बरं मग आपण म्हणायचं सर तुम्ही आपल्या जवळचे आहेत, आता आमचं पण नवीन नवीन सुरू झालंय, तर मग तुमच्यासाठी म्हणून 98ला देऊ, वाटलं असतं 2 रुपये कमी करू तुमच्यासाठी बॉ. म्हणतो बरं मग, बघा बरं का, त्याचा त्या समोरच्या व्यापाऱ्याचा, त्या डीलरचा, त्या डिस्ट्रीब्युटरचा रेपोच इतका प्रचंड भयानक असतो की तो आपल्याला प्रत्येकाला बरं मग, हा काय रे, मग तो आपल्याला असं डॉमिनेट करत असतो, म्हणजे आपल्यालाच कळत नसते की यार हा आपल्याला गरज असते ना, आपण असं गेलेलो असतो. मी बघा बरं काय वाक्य सांगतो, आपण कसं गेलेलो असतो, असं गेलेलो असतो, आपण काय करतो, असं जातो. ओके सर ते बघा ना राव, घ्या ना आमची डीलरशिप, बघा ना काहीतरी होतंय का.
प्रॉब्लेम काय होतो यामुळं तो म्हणतो झालं तुमचं 10, मग जर माल द्यायचा असेल ना साधारणतः 85 रुपयाला मला माल भेटतो. तुम्ही जी बडबड करताय ना सगळी वायफळ, तो आपलं बघा बरं, तो समोरचा व्यापारी किंवा डीलर किंवा डिस्ट्रीब्युटर आपल्याशी काय म्हणतो, हे जे तुम्ही सगळी बडबड करता ना, फालतू बडबड, हे ना हे असलं प्रोडक्ट आहे ना मार्केटमध्ये 85 रुपयाला भेटतं मला. आपण म्हणतो यार बापरे, आता कसं काय करायचं बाबा. म्हणतो साहेब अहो माझी प्रोडक्शन कॉस्ट 95 रुपये येते आणि तुम्ही 85 रुपयाला मागता, काय बोलता राव तुम्ही, असं कसं काय काय आता. अहो मी खूप काम केलंय अहो साहेब, माझी फॅक्टरी अशी, माझं हे तसं आहे. तो म्हणतो हे बाबा तुझ्यासारखी लई येतात माझ्याकडे, तू मग सांगू मला, चल होय बाजूला. अरे बापरे, आता काय करायचं, आता काय करायचं, असं फिलिंग येतो ना आपल्यामध्ये. मग लोक म्हणतात सर ठीक आहे सर 85 नाही भाऊ, पण तुम्ही 96 ला घ्या, मग 98 देतो ना, आता 96 ला बघा ना प्रयत्न. अरे तू वेडा आहे का म्हणतो 96 ला, 90 85 90 ला तुझ्या ह्या क्वालिटीचा करायची, तुझ्यापेक्षा चांगला माल येतो, लई भेटतात, तू द्यायचा तुला 85 ला सांग, नाही तर विषय कट कर चल. अरे बापरे, हा आपला उद्योजक निराश होतो. तो म्हणतो यार काय लोक असतात ना विचित्र, पहिल्याकडून उठतो दुसऱ्याकडे जातो, दुसरीकडे असंच, कोण 90 ला मागतंय, कोण 92 ला मागतंय, कोण 85 लाच मागतंय, कोण दारातच उभं नाही करत आहे. मग नवीन एंटरप्रेन्योर किंवा नवीन उद्योजक प्रचंड फ्रस्ट्रेट होतो, प्रचंड. म्हणजे अगदी तो म्हणतो यार सगळी लोक नालायक आहेत सर, मार्केटमध्ये टिकावं लागणं मुश्किल आहे. बरोबर. मला तुम्हाला एक सांगायचंय, तुम्हाला एक छोटीशी स्ट्रॅटेजी वर्कआउट करायची. ही स्ट्रॅटेजी खूप महत्वाची आहे. आमच्या प्राईम व्हिडिओज म्हणजे कोणताही चावडीचा कोर्स घेतल्यानंतर मी आज जे सांगतो ना ते स्पेशली, कारण हा डीलर डिस्ट्रीब्युटरचा एक कोर्स आहे माझा, ही सगळी माहिती मी आज स्पेशली अॅग्रोजाईच्या प्लॅटफॉर्मवरती भूषण सरांमुळे तुम्हाला सांगतोय. त्यामुळे कान देऊन ऐका, तुम्हाला खूप फायदा होईल. एक लक्षात घ्या की जो सगळ्यात जास्त अपमान करणारा डीलर असतो, आपण एक्झाम्पल पकडू की आपण आता नाशिकमध्ये बसलोय, बरोबर, आणि नाशिक मधला कदाचित आपल्या मार्केटिंगच्या करिअरमध्ये एखादा तरी डीलर असा भेटणार आहे आपल्याला की आपल्याला माहिती आहे की तो एकदम भारी माणूस आहे, म्हणजे तो मार्केटमधलं लीडर स्पेसर आहे, की बॉस यांनी जर माल विकत घेतला ना तर छोटे मोठे सगळे डीलर जेवढे आहेत ना नाशिक जिल्ह्यातले ते सगळे माल विकत घेतील. बरोबर का मी काय सांगतो. सेकंड थिंग, त्याच्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे त्याला जर माल विकला तर आपल्याला मोठी ऑर्डर पण मिळते, कारण आपला बिझनेस हा नवीन आहे. ओके, आपला बिझनेस हा नवीन आहे. एखादी जर अशी बल्क ऑर्डर जर मिळाली आपल्या प्रोडक्टसाठी तर आपलं बरंचसं काम कमी होऊ शकतं. आणि नेमका जो मेन माणूस आहे ना तोच साला सगळं डॅम्बिस आहे, असं वाटतं याला धरून पहिले चॉपला पाहिजे, बाकीच्या पिक्चर सारखे सगळे नीट होतील. तसं नाही करता येत, कारण हा बिझनेस आहे ना, तसं नसतं करायचं. मग काय होतं त्याला कसं टॅकल करायचं, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही म्हणताल काय केलं पाहिजे, तुम्ही कोणी मला, आता आपण एकतर्फी बोलतोय सगळे, त्यामुळे मला तुमचं फीडबॅक नाही घेतात. मी कसं लाईव्ह कॉन्सर्ट वाला माणूस आहे, समोर जर रिॲक्ट करणारे लोक असली ना की भारी वाटतं एकदम. पण आता मला कसं होतं, आपलं एकतर्फी प्रेम झालंय, मी तुमच्यावर प्रेम करतोय, तुम्हाला कळतंय की नाही मला कळे ना, तुमचं माझ्यावर प्रेम आहे की नाही मला फेसबुक लाईव्ह वरच दिसतंय, मी इकडे फेसबुक लाईव्ह केलंय तर खाली कोणी कमेंट टाका, म्हणजे मला थोडं कळेल की तुम्हाला माझी बडबड आवडते की नाही. तर उगाच आपलं चालू राहायचं, तुम्ही टाळ्या वाजवलं तरी मला कळायचं नाही की तुम्हाला आवडतंय की मी थांबवलं पाहिजे. ओके, काय केलं पाहिजे माहितीये का. प्रश्न असा असतो की सर मला तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या खाली उतरता येणार नाही आणि तो लईच कमी मागतोय, कसं काय करावं. एक तर नवीनच बिझनेस आहे, काय केलं पाहिजे, तुम्ही कुठे विचार करू शकताल का. युजली लोक म्हणतात की सर नाही दिलं पाहिजे त्याला माल, दुसरे माणसं शोधले पाहिजेत, नाही तर त्याला म्हणलं पाहिजे थोडा सॅम्पल घेऊन बघ. तुम्ही काही पण ऑफर देऊन बघा बरं का माझं वाक्य काय, तुम्ही या खडूस डिस्ट्रीब्युटरला काही पण वाक्य काही पण जगलिंग करून बघा, तो तुम्ही काही म्हटले ना की तो ऐकणार नाही. एक्झाम्पल काही लोक मला सल्ला म्हणून देतात की म्हणतात की सर आपण त्याला म्हणायचं की तुम्ही माझं थोडंसं सॅम्पल घेऊन बघा, तो म्हणतो अजिबात चालणार नाही. तो डीलर काय म्हणतो सॅम्पल गंपल नाही बोलायचं की एक गाव 2 तुकडे अख्खा 10 टन माल ना एवढ्या किमतीला देत असला तर सांग, नाही तर परत फिरू नको माझ्याकडे, चल काही बाजूला. आता कसं करू म्हणतात लोक. असं म्हणतात ना आपल्याकडे की मारवाडीच्या माझ्यासारखं डोक्यावरती बर्फ ठेवला पाहिजे. आपलं बर्फ तर नाही, पण त्या इंग्लिश पिक्चर जसा घोस्ट रायडर होत असतो माहिती का, असं अशी आग निघत असती वरतून, कोणाला दिसत नसती, आपल्याला दिसत असती एकट्याला अशी आग. तुमची जर अशी आग निघत असेल ना पटकन मला फेसबुक लाईव्ह वरती आगीचं चित्र टाकून दाखवा, मला कळेल की तुम्हाला कळतंय माझी आग लक्षात येते मला काय म्हणायचं ते. चिडचिड करायची नाही. बघा एक्झाम्पल अशा डिस्ट्रीब्युटरवरती राग व्यक्त करून अशा डिस्ट्रीब्युटरला आपल्या मराठी भाषेत 2-4 नाशिकच्या भाषेत शिव्या देऊन प्रश्न सुटणार नाही. प्रश्न कधी सुटतील त्याचं एकदम बेस्ट आणि फॉर्म्युलेटेड उत्तर सांगतो. एक्झाम्पल विचार करा की समजा मला जर तो डिस्ट्रीब्युटर भेटला नाही
मला जर तो डिस्ट्रीब्युटर भेटला नाही आणि माझं सध्या दुसरं कोणत्याही प्रकारात मार्केटिंग पण होत नाही, मला जर कोणता डिस्ट्रीब्युटर भेटला नाही आणि मला दुसरं कोणतं मार्केटिंग पण व्हायना, कुणी माझं माल पण विकत घ्यायना आणि माझं महिनाच पहिलाच चालू आहे, पहिल्यांदाच मी माझं प्रोडक्शन युनिट सुरू केलंय, काही मजूर ठेवलेत, काही शेडचं बांधकाम आहे, मशिनरी खर्च आहे, बँक लोन आहे, सगळं माझं चालू आहे. आणि आता काय झालं की असं डिस्ट्रीब्युटरने माझा एवढा अपमान केला, मी घरी आलो आणि किंवा माझ्या दुकानावरती आलो की असं रोज सकाळी एका डिस्ट्रीब्युटरकडे जातोय, डीलरकडे जातोय आणि तो मला मस्तपैकी तिकडे रोज अपमान करतोय. मी थकून भागून युनिटवर आलो, युनिटवर आलं आणि आपलं लेबर भेटलं आपल्याला. आपलं लेबर काय करत असतं माहिती का, लेबर पबजी खेळत असते. तो म्हणतो अरे वा सर आले तुम्ही, या 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 चला आपण मिळून पबजी खेळू, लय भारी गेम आहे. असं वाटतं देवा माझं काय व्हायचं ते उद्या, पण या लेबरचा गेम करकडे पहिली होतं ना, असं होतं ना की आपलं मालकाचं काय पण व्हायना पण या लेबरला कामाला लावागड सर पहिले, कारण लेबर बसून आहे ना तर लेबर भेटत नाही म्हणून पण प्रॉब्लेम, लेबर भेटलाय तर प्रोडक्शन करायचं तर विकायचं कुठं हा पण प्रॉब्लेम. अर्थार्थी लगेच लेबरला काढू शकत नाही, अर्थार्थी लगेच युनिट पण बंद करायचं नसतं. मराठी माणसाला शिकवलंय पहिले 6 महिने, इथून खूप महत्वाचं वाक्य, पहिले 6 महिने लागतात धंदा सेट व्हायला. पण पहिले 6 महिने सेट व्हायचा अर्थ आहे की 6 महिने ना आपल्याला ना असं हातावरती हात ठेवून बसवा लागतो. आज एखादा डीलर सांगेल की दे बाबा माल, उद्या अचानक 6 महिन्याने एखादा गिराईक दे बाबा माल, दे बाबा माल, असं होईल का? नाही होणार ना. प्रयत्न तर आपल्यालाच करावे लागतील, बरोबर की नाही. अरे यार मी बोलता फेसबुकवर बऱ्याच जणांनी आग लावली बरं का, भूषणजी घोळ व्हायचा, फेसबुकवर आग लागायची आपल्या इथे, तर थोडं लक्ष राहू द्या, पाणी टाका थोडं, काही दिवसांनी थोड्या आणि पाणी पण टाका. बर तर असं होतं की बस मग तर बसून राहून उपयोग नाही, बरोबर. आपल्या मराठी लोकांना शिकवलं काय असाला 6 महिने धंदा सेट होतो, 7व्या महिन्यात काही ब्रह्मदेववरून येऊन अचानक आपल्याला गिराईक देणार आहे का? नाही देणार. 6 महिने कळ काढणं इतपत आपल्याकडे पैसे आहेत का? अजिबात नाहीयेत. एकतर बिझनेस सुरू करायलाच बँक लोन काढायलाच एवढा घाम फुटलाय सर, तर मार्केटिंग करायला पैसे शिल्लक नाहीत, भाडे भरायला पैसे शिल्लक नाही, लेबर द्यायला पैसे शिल्लक नाही, हे सगळं माहिती आहे आपल्याला, या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. तरी सुद्धा आपल्याकडे मराठी लोकांनी एक ठरवलेला प्लॅटफॉर्म आहे, सर मोडेन पण वाकणार नाही, असंच होतं ना काहीतरी, हो की नाही. मोडेन पण वाकणार नाही, कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या खाली उतरून कसं काय परवडत भाऊ, तसं नाही करायचं. होईल काय याच्याने, मग तुम्हाला डीलर भेटत नाही आणि मग कोणी तुमचा मालही घेऊन जात नाही, मग बसलं तसंच बोंबलत, मग खेळून घ्या पबजी, काय प्रॉब्लेम नाही ना. असं करून नाही जमणार ना. आता काय करायचं ती स्ट्रॅटेजी, एकदम बढिया स्ट्रॅटेजी. बस मला एक सिंपल सांगा, जर आपण माल विकूच शकलो नाही, बघा बरं का, जर आपण माल विकूच शकलो नाही, महिन्याचा खर्च किती हो सर? साधारणतः शेड जर घेतला असेल तर 10-15 हजार रुपये भाड्याचे, बरोबर. एक 2-3 लेबर लावलेले असतात, त्यांचं काहीतरी 5-6 हजार रुपये महिना असेल, ते सगळं केलं तर त्यांचे साधारणतः 20-25 हजार. बँकेचा हप्ता पहिल्या महिन्यापासून बँक सुरू करते ते 10-15 हजार, म्हणजे महिन्याला कितीला गेलो मातीत आपण, किती गेलो बघा बरं, 10-15 हजार भाडं, 20-25 हजार लेबर, 10-15 हजार आपला बँकेचा हप्ता आणि 5-50 हजार आपले असे तसे जातातच इकडं तिकडं. 50 हजार ते 1 लाख रुपये आपण दर महिना खर्च करत असतो, पण आपण आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन खाली करत नसतो. मी काय म्हणतो लक्षात आहे, 50 हजार ते 1 महिना आपण अशा गोष्टीवरती खर्च करत असतो जिथून इनपुट नाहीये, प्रोडक्ट विकलं गेलं नाहीये, पण हे एवढं करावं लागतं. असं कुणीतरी जुन्या आपल्या थोड्या मोठ्या उद्योजक गायडन्स करणाऱ्यांनी किंवा आपल्या जुन्या लोकांनी आपल्या डोक्यात काढून ठेवलं. मग या गोष्टीला पर्याय काय? माझं म्हणणं आहे, जो कोणी आपल्या भागातला डिस्ट्रीब्युटर असेल, जो कोणी मास्टर डिस्ट्रीब्युटर असेल, की जो माहिती आपल्याला की 10 टन माल घेऊ शकतो राव, त्याच्या गाडात एवढ्या दाऱ्या असतात, हा जर काटला नसाला तर तो भेटल्यावरती, मला ते माहित नाही, माहिती सद्गुरू वामनराव पैंचं वाक्य आहे की तूच माझ्या जीवनाचा शिल्पकार, अशी जी मुवमेंट आहे ना, ती एखादा डिस्ट्रीब्युटर जो तुम्हाला सापडला असेल, म्हणजे त्याच्या दुकानात पाऊल टाकतानाच जर आपल्याला फिलिंग आला असेल ना असं की यार हाच माणूस आहे, यांनी जर आपला माल घेतला ना तर लय भारी काम होईल गाड्या आपलं, आणि याला माल विकला ना टेन्शनच भेटलं, कारण तो आपल्याला म्हणतोच मला महिन्याला 10 टन माल लागतो, असं होतं तसं होतं. काय करायला पाहिजे माहितीये का, माझं म्हणणं आहे, आता लॉजिक आहे का, मगाशीच्या प्रोडक्टची कॉस्ट होती 100 रुपये, आपली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन होती 85 रुपये, सॉरी 95 रुपये, आणि तो मागतोय एक्झाम्पली 85 रुपयाला. ओके, तुम्ही काय करता, तुम्ही म्हणता सर मार्केटमध्ये एवढा रेटच नाही, तो कधीही तुम्हाला
तो व्यापारी, तो डीलर, तो डिस्ट्रीब्युटर कोणत्या रेटनी माल घेतो हे तुम्हाला कळू देणार नाही. त्या फालतू बंद्यात पडायचं नाही. ओके, मी काय म्हणतो लक्षात आलं? तो समोरचा माणूस तुम्हाला कधीही कन्व्हिन्स होणार नाही की मला 95 96 माल मिळतो, तो त्याचा फायदा बघणार. तो व्यापारी आहे, त्यांनी ते केलंच पाहिजे. हे पण मी सांगतो, तुम्हाला वाक्य चुकीचं वाटेल, तुम्हाला त्याच्या जागी नेऊन ठेवा. तो प्रयत्न करणार आहे की मला ऑलरेडी जर कुठून 95 96 जरी तो माल मिळत असेल तर मी प्रयत्न करेन की 10 रुपये कमी करू म्हणजे माझा फायदा होईल. विषय लक्षात येतोय? सो त्याला नावं ठेवून, त्याला शिव्या देऊन, मनातल्या मनात त्याला भरपूर मारहाण करून काहीही उपयोग होत नाही. आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपल्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या कितपर्यंत खाली येऊ शकतो याचं डिसिजन घ्यायचं. विषय लक्षात आला? एक्झाम्पल सांगू काय करायचं. माझं म्हणणं आहे तुम्ही मानसिकता ना करून जा की चल 85 तर 85 पण ऑर्डर मिळू द्या. वाक्य लक्षात येते मी काय सांगतोय? माझं म्हणणं आहे की तो जर म्हणत असेल की 85 ला माल विका तर मी म्हणतो चला तयारी करून जा 85 की चल 85 ना 85 तर 85 पण मला मालच विकायचा आहे. कारण जर मी 85 ने माल विकला, आता बघा बरं का वाक्य काय छानपैकी समजून घ्या. 85 ने माल विकला तर माझ्या भाषेत 10 रुपये प्रति किलो माझा लॉस झाला. वाक्य लक्षात येत आहे? 10 रुपये प्रति किलो माझा लॉस झाला. 10 टनची ऑर्डरच्या गप्पा तो अगोदर डीलर आपल्या बरोबर मारत होता की तू जर 85 देत असला भाऊ 10 टनची ऑर्डर देतो तुला लगेच. ओके, आता इथं अर्थ काय की मी द्यायला तयार झालो 85 रुपीजला. 95 माझी प्रोडक्शन कॉस्ट होती. प्रॉफिट तर असे मिळत नाही ना आपल्याला. 10 रुपयाचा लॉस, 10,000 किलो म्हणजे 10 टन माल, बस 1 लाख रुपये लॉस झाला आपला. बघा बरं का वाक्य काय, 1 लाख रुपये लॉस झाला आपला. आता ना गणित थोडंसं उलट करून बघू, थोडं वेगळ्या अँगलने बघू. जरी हा 1 लाख रुपये लॉस झाला तरी किमान माझं युनिट सुरू झालं. म्हणजे लेबरला काम मिळालं, म्हणजे मला ऍटलिस्ट मार्केटमधून रॉ मटेरियल खरेदी करणं, माझा माल विकणं, माझी सायकलिंग सुरू झालं. बिझनेसमध्ये सुरुवातीच्या काळात मनी सायकलिंग होणं आणि युनिट रन होणं हे प्रचंड गरजेचं आहे. आतापर्यंत ऍज पर माय नॉलेज आणि चावडीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीमचं नॉलेज, कोणत्याही परिस्थितीवरती जर पहिल्या काळात जर तुमचा सेल क्रिएट होऊ शकला नाही, तुमच्या काय ऑर्डर तुम्ही मिळू शकला नाही, तर 99% मराठी उद्योजक हे पहिल्या काळात खचतात, मेंटली फ्रस्ट्रेट होतात आणि जो पहिला, दुसरा, तिसरा, चौथा महिना वाढत जातो. लॉसेस, लेबर सगळं डोळ्यासमोर बघून बरेचसे बिझनेसमन आतल्या खूप खचतात आणि शेवटी बिझनेस बंद करतात. बिझनेस बदनाम होतो, चूक ऍक्च्युली उद्योजकाची असते. बघा बरं का वाक्य काय, बिझनेस बदनाम होतो आणि मग तो उद्योजक पुढे काही वर्ष सांगत बसतो की भो लय केलं मी काय नाही केलं, पुढं सांगतो काय लय भंगार बिझनेस येतो, काय चालत नाही मार्केटमध्ये, लय तंगीची कंडिशन आहे. हे सगळं तुमच्याबद्दल होऊ द्यायचं नसेल तर मी सांगितलेला सल्ला ट्रायल करून बघायला हरकत नाही. समोरच्या व्यापाऱ्याकडे जाताना मस्तपैकी तयारी करून जायची. जशी शरद गुंजाळ म्हणत ना, त्याने विचारले त्याला 85 ने दिल्यावर पुन्हा कमी मागायला लागल्यावर काय करायचं, तसं मी सांगतो. एक्झाम्पल ही शरद तुम्ही बघत असाल तर मला जरा ठेंगा दाखवा म्हणजे माझ्या लक्षात येईल. एक्झाम्पल ही तुम्ही आरशासमोर उभं राहायचं. बघा बरं का स्ट्रॅटेजी काय आलं, आणि तयारी करा. मी म्हणत नाही 85 ला माल द्यायचा, मी फक्त म्हणतोय 85 ची तयारी करा. माहिती असताना की 55च्या मार्केटमध्ये 55 पेक्षा खाली माल कोणी देऊ शकत नाही. थोडं जरा आरशासमोर उभं राहायचं. आता उद्योजकांना काय काय करावं लागेल ना, हे नवीन गोष्टी तुम्हाला आज कळतील. आरशासमोर उभं राहायचं आणि आठवणीने थोडस गिव्ह अँड टेक करायचं की समोरचा काही जरी बोलला, काही जरी झालं तरी पण आपल्याला असं मान खाली घेऊन बसता राहायचं, असं एकदम तो निर्मसून असं झालं पाहिजे बरं का. म्हणजे हसायचं नाही. आता बघा बरं का गंमत काय, तुमची मनाची तयारी करायची की इन एनी कंडिशन यू हॅव टू सेल इन 85 रुपीज. बट गंमत पुढे तुम्ही काय करा माहितीये का, एखाद्या व्यापाऱ्याकडे जायचं, परत पहिल्यांदा जाऊन आलं आता परत जायचं आणि गेल्यावरती ना परत आपलं एकदम तोंड असं हिरमुसलेलं पाहिजे, शांत. सर, हो सर, बघा ना काहीतरी बघा ना राव. त्याला परत वाटतं आयला आलं गड्या गिरडे, याला ना आज म्हणलो होतं मागच्या वेळेस आपण 85 ला. त्याला माहिती असतं की बार्गेनिंग करून 90-92 ला तुम्ही सोडताल, 93 ला सोडताल, चुकून मिळाला 85 ला, तो फायदा बघत असतो. आता ना तो आपली खेचत नाहीये, तो डीलर डिस्ट्रीब्युटर ऍक्च्युली आपली खेचत नाहीये. गंमत अशी आहे ना, आपण त्याची खेचतो. कसं माहितीये, कारण आपल्याला फायदा काय माहितीये का, कारण हा डीलर जर मिळाला ना, हा एक जर 10 टनची जर ऑर्डर मिळाली तर तुमच्यात हिंमत पाहिजे. वाक्य लक्षात घ्या, तुमच्यात हिंमत पाहिजे की ती एक मोठी कंपनी दाखवायची
आणि बाकी मार्केटमधले सगळे टुकू 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 टॅपअप करायचे. पहिले 6 महिने जर प्रॉफिट मिळणार नसेल ना चालेल, पण पहिले 6 महिने ना ऑर्डर मिळत राहिलं पाहिजे. भले 2 रुपये आता मिळू देऊ नका, ते 50,000 भाड्यात बिड्यात त्या बँकेच्या हप्त्यात लेबरच्या पैशात घालण्यापेक्षा तिकडून घेऊ, डिस्ट्रीब्युटरकडून इकडून देऊ, आपले 50 जातील, पण ऑर्डर मिळेल, ऑर्डरचा कॉन्फिडन्स मिळेल, रॉ मटेरियलचा अभ्यास होईल, प्रोडक्शनचा अभ्यास निघेल, मार्केटचा अभ्यास होईल आणि एखाद दुसरा चांगला डीलर पण मिळून जाईल. आता जो पहिला डीलर आहे त्याच्याकडे आपण गेलोय, सीन कसा आहे पिक्चर सारखा, आपण त्या डीलरकडे गेलोय, आपला असं मान खाली करून उभा आहे, सर तुम्ही देणार आहे का माल, कसं करताय सर, वर्कआउट होऊ शकतं का, तो म्हणतो हा, मग कसं करायचं, तो म्हणतो सर ठीक आहे 85 तर 85, पण माझी एक अट आहे म्हणा, 85 ला तुम्हाला जो माल पाहिजे ना, तुम्हाला जसा माल पाहिजे ना तसाच माल देतो, फक्त मला गाडी तुमच्या दारात आली की मला कॅश मध्ये पैसे पाहिजे आणि तुम्ही जी म्हणता त्या क्वालिटीला देतो. मी हा प्रयोग खूप ठिकाणी केलाय, आपण जेव्हा असं तोंड निर्मसून बसतो ना, आणि अचानक म्हणतो ना, तो डीलर टेन्शन मध्ये येतो, अरे बापरे म्हणतो, मी याची खेचत होतो 85 ला माल भेटतो आणि आता हा कस काय तयार झाला 85 ला, तो म्हणतो अरे देवा घोटाळा झाला. तो म्हणतो एक तर हा वेडा आहे, याला धंद्यातलं काही कळत नाही, बघा बरं का, एक तर हा वेडा आहे, याला धंद्यातलं काही कळत नाही, नाही तर कसं आहे सुरुवातीला ऑर्डर मिळवायची म्हणून 2-3 महिने नाटक करल आणि परत काय माल टाकू शकणार नाही, कारण याचा धंदाच बंद होईल, कारण त्याला पण माहिती असते की 85 ने मालच भेटत नसतं. विषय लक्षात येतो मी काय सांगतोय ते. ओके, फॅक्ट बिहाइंड दॅट, इथे बऱ्याच वेळा मी सीन जो बघितलाय त्याचा किस्सा काय होतो, तो म्हणतो बघ बर का तू मला दर महिन्याला माल देऊ शकशील ना, आपण म्हणायचं हो मला काहीच प्रॉब्लेम नाही. आता कसं काय करावं हा 85, आता तो ना सेफर झोन मध्ये जातो, तो असं मागतो, तू एक काम कर, तू मला जरा बघायचंय तुझी क्वालिटी, तू एक काम कर, मला 1 टन माल टाक. 85 ने तयार आहे का, तो 1 टन माल टाक. आपण म्हणतो का हो सर काय झालं, तो म्हणतो नाही मला थोडस बघायचंय की तुझं माल व्यवस्थित आहे का, तुझं प्रोडक्शन व्यवस्थित आहे का. तो जर म्हणला ना 1 टन माल टाक, याला माझ्या भाषेत म्हणतात लीड ओपन करणं म्हणजे एक मोठा डिस्ट्रीब्युटर मिळवण्यासाठी थोडंसं आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागलं, बट आता काय फायदा झाला की बाबा सुटलं त्याला तुम्हाला 1 टन म्हणा, ओके सर पुढच्या दिवशी 1 टन माल तुम्हाला देऊन टाकतो, लीड ओपन झाली, मनातल्या मनात असंच छातीला वाचलो, जर का 10 टन घेतला असता तर 1 लाखाचा तोटा झाला असता, आता 1 टनच म्हणतोय म्हणल्यावर 10,000चा तोटा होईल, पण लीड ओपन होईल. मी काय म्हणतो लक्षात आलं का, जर लक्षात आलं असेल तर मला फेसबुकवर ठेंगा दाखवायचा, मी जी कन्सेप्ट सांगतो ती लक्षात आली असेल तर फेसबुकवर ठेंगा दाखवा, कन्सेप्ट काय ती समजून घेऊयात. बस त्याला 1 टन माल गेला म्हणजे ती लीड ओपन झाली. आता तुमचं काम आहे क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायचं नाही, तर तो भामटेपणा आपण खूप लोक करतो. आपल्याला क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायचं नाही, त्याला चांगल्या क्वालिटीचा जो आपण पहिले 95-96 ला देत होतो त्याच क्वालिटीचा माल त्याला द्यायचा आहे. मात्र त्याला दाखवून त्याच्याकडे बघून आपण आता मार्केटमध्ये पण बोलू शकलो पाहिजे. अगोदर आपलं प्रोडक्शन होणार नव्हतं, आता मात्र किमान 1 टनचं प्रोडक्शन होणार आहे, हा पॉझिटिव्ह फायदा. सेकंड थिंग दुसरा सगळ्यात मोठा फायदा काय होणार आहे, त्याच्या जीवावरती छोटे डिस्ट्रीब्युटर, छोटे दुकानदार, छोटे बायर तुम्हाला भेटू शकतात का, या गोष्टीवरती तुम्हाला काम करायचं. मी काय सांगतो लक्षात आलं, छोटे डीलर, छोटे डिस्ट्रीब्युटर आपल्याला टाकअप होत आहेत का हे बघायचं. मग आता पहिल्या महिन्यात आपण 1 टन माल दिलाय, तर प्रॉब्लेम असा असतो की यापूर्वी कुणीतरी त्याला माल टाकत असतं, बरोबर. मार्केटमधली चेन हा सुद्धा दुसरा एक मोठा प्रॉब्लेम असतो. आपल्याला ती चेन पण कट करायची असते, अगोदरच्या डिस्ट्रीब्युटरची लाईन कट करायची असते, अगोदरचं प्रोडक्ट जो कोणी सेम प्रोडक्ट घेत असेल त्याचं कट करायचं असतं, ते पण आपल्या समोर चॅलेंज असतं. मग त्याला काय करता येईल, एकदम सोपं उत्तर काही नाही. त्याला जर 10 टन लागत असेल तर तो या महिन्यात तुमच्याकडून 1 टन घेतो आणि अगोदरचा जो कोणी सप्लायर असतो त्याकडून 9 टन घेतो. 1 टन कमी झाला, पहिल्याला काही समजत नाही. ओके, दुसरा महिना आता त्याच्या लक्षात येते की आपला फायदा आहे, तो आता दुसऱ्या महिन्यात आपल्याला 2 टन 3 टन कदाचित 5 टनची पण ऑर्डर देतो. हे थोडंसं जरतर आहे, कारण हे अझम्पशन मी सांगतोय ना, तर आमच्या बऱ्याचशा लोकांनी या ट्रायल्स घेऊन बघितलं, लोकांना खूप सारे फायदे झालेत. आज मी वेगळ्या प्लॅटफॉर्मवर बोलतो ना, सो मला प्रूव्हन तुम्हाला असं सांगता येणं कठीण आहे, थोडंसं जजमेंट बद्दल मला बोलावं लागतंय. त्यामुळे समजा
दुसऱ्या महिन्यात आपल्याला एक 2-3 टनची ऑर्डर मिळाली, तरी पण माल द्या, तरी पण माल द्या, माणसं जोडा, त्या डीलरला आपल्याशी कनेक्ट करा, प्रयत्न करा की अजून काही वेगवेगळे डीलर डिस्ट्रीब्युटर आपल्याला आपल्या प्रोडक्शन कॉस्टला वर्थ करून काही घेण्याचा प्रयत्न करतायत का, तेही थोडे बार्गेनिंग करतायत. हा प्रयत्न आपल्याला करावाच लागेल, नाहीतर मग पर्याय तर काहीच नाही. म्हणून हा पर्याय म्हणून विचार करूया. दुसऱ्या महिन्यात तो 2-3 टनची ऑर्डर देतो, परत आपलं क्वालिटी सेम आहे, जवळचा माणूस आहे, कारण यापूर्वी जवळच्या डिस्ट्रीब्युटरला आपण अप्रोच करत असतो, तर आता त्यालाही आवडतो. तिसऱ्या महिन्यात सरप्राईज तयार होतो. आता त्याला लक्षात येते की त्याचा फायदा, आता तो देतो तुम्हाला डायरेक्ट 10 टनची ऑर्डर, की यार तुझा माल चांगला आहे. पण आता पिक्चर इथे संपत नाही, कारण तो तर रेट अजून त्यांनी वाढवलेला नाही, रेट अजून त्यांनी वाढवलेला नाही. तो 85नीच आता म्हणतोय किंवा काय 90 रुपयांनीच म्हणतोय, ते तुम्हाला कंडिशनवर डिपेंड करावं लागेल. आपण तिसऱ्या महिन्यात जर आपल्याला 10 टनची ऑर्डर मिळाली की समजून घ्या मार्केटमध्ये पहिला जो कोणी सप्लायर असेल त्याचा पत्ता 2 मिनिटांसाठी कट व्हायची सुरुवात झालेली असते. आता जर तो पहिला सप्लायर जो स्टेबल असेल, पहिला स्टेबल जो सप्लायर असेल तो जागेवर असेल, सेम प्रोडक्ट बनवणारा, तो गाडीला किक मारतो आणि मस्तपैकी या आपल्या डीलरच्या दारात येऊन बसतो. शेठ काय झालं राव, तुम्ही माझा माल घेणं बंद केलं, मागच्या महिन्यात बी तुम्ही कमी कमी करत गेले, काय प्रॉब्लेम आहे. आता शेठजी काय म्हणतात, शेठजी म्हणतात भाऊ मला नवीन एक भेटलाय, मला एक नवीन ॲग्रोजय नावाचा एक सप्लायर भेटला, ॲग्रोजय मला खूप छान माल देतो, मला हव्या त्या रेटमध्ये ॲग्रोजय मला, मी इथं डेमो म्हणून देतोय, सो कृष्णाजी सॉरी फॉर दॅट. ॲग्रोजय म्हणून मला एक नवीन कंपनी भेटली, खूप छान मला माल देते, क्वालिटी चांगली, माणसं चांगली, छान बोलतात, हवं तसं व्यवस्थित लागेल तेवढं देतात, पेमेंटला पण थांबतात आणि 10 रुपये कमी देतात. तुझं काय म्हणतो, काय खोटं बोलता राव शेठ, तो पहिला सप्लायर असतं का, काय खोटं बोलता राव, अहो शेठ 85 कुठं परवडत असतं का, तो म्हणतो भाऊ परवडतंय. तो म्हणतो अहो शेठ तो 2 महिने नवीन पोरग आहे, आज माल देईल परत बंद होईल. तो म्हणतो अरे भाऊ आता ऑलरेडी तिसरा महिना चालू आहे, आता 3 महिने झाले व्यवस्थित देतोय, ते पण मला पण आश्चर्यच वाटते, पण देतोय, तू देतो का 85 नाही तर मग चल तुझा विषय कट. बघा बरं काय, याच्यात 2 फायदे झाले. एक, आपण एक डीलर नवीन लीड ओपन केली आहे. 2, आपण अगोदरच्या सप्लायरला कट केलं. बट इट्स अ प्रोसेस, हे इमिजिएटली होणार नाही, म्हणजे हे कदाचित काही लोकांना पटणार सुद्धा नाही. प्रॉब्लेम काय, मराठी लोकांना कसं आहे, खूप खाऊन रुपील वाटतं. म्हणजे आज फिरायला सुरुवात केली की उद्या परत वजन काट्यावरती वजन करणारे लोक आहेत, की अरे काही कमी होतंय का माझं वजन, असं जरा आपल्या मराठी लोकांचा थोडा प्रॉब्लेम, थोडा जास्त नाही, आता सुधारलेत लोक पण थोडा आहे प्रॉब्लेम. मग तिसऱ्या महिन्यात जर हा सप्लायर, कारण इट्स व्हेरी नॉर्मल कॉस्ट, की आता जो ऑलरेडी 95-96 मॉल टाकत होता तो कसं काय 85 टाकेल ना, तो विषय कट होऊन जाईल. तिसऱ्या महिन्यात जर आपली ऑर्डर जी पहिले जर कन्फर्म झालेली असेल आणि तुम्हाला 10 टनची ऑर्डर मिळेल, त्या दिवशी असे देवाच्या पाया पडा, देवा माझे चांगले दिवस येण्याची सुरुवात झालेली दिसतं. सॉरी मी इथं आजचे दिन म्हणणार नाही, मी चांगले दिवस म्हणतो, सो डोंट टेक पर्सनली एनी, कुणी पण पर्सनली घेऊ नका प्लीज. आपण चांगले दिवस यायची सुरुवात झालेली आहे असं विचार करायला हरकत नाही. त्या तिसऱ्या महिन्यात 85 रुपयांनी 10 टन माल गेला, इथे आपला तोटा सुरू आहे. मी हे पण सांगतो, या पॉलिसीवर मी खूप अभ्यास केलेला आहे, खूप मार्केटमध्ये ट्रायल्स घेतल्यात, आपला तोटा वाढलाय आता, पण आपलं युनिट पण जोरदार पळतंय, पण तोटा पण वाढत चाललाय. आता चौथ्या महिन्यात आपला पहिला आनंदाचा दिवस येण्याचे चान्सेस कदाचित वाढलेत. म्हणजे तिसऱ्याच महिन्यात 10 टनची ऑर्डर तर फिक्स आहे. आता चौथ्या महिन्यात काय करायचं, आपल्या या XYZ जो कोणी डीलर असेल ना त्याच्याकडे जायचं, आपली पहिल्या महिन्यातली ऍक्टिंग सेम पाहिजे बरं का, ती अशी मान खाली घालायची, हसायचं नाही. आपण त्याची गुगली करतोय, तो आपली गुगली नाही करत आहे, आपण त्याची खेचतोय. ऍक्च्युली आपण ठरवून त्याला वेड्यात काढतोय, पण त्याला दाखवत नाही, कारण आपल्याला त्याला हसू ठेवून, त्याच्या चेहऱ्यावर हसू ठेवून, त्याला आनंदात ठेवून ती मोठी ऑर्डर आणि आपला बिझनेस सेटल करायचं. लोकांना नाराज करून, लोकांना शिव्या देऊन प्रश्न सुटत नाही. मराठी लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, चर्चा करणं आणि रिलेशन क्रिएट करणं अजिबात जमत नाही. त्याचा आदर्श आपण भूषण जिंकून घेतला पाहिजे, की माणसं जोडणं किती महत्वाचं नाही हे भूषणजी आपल्याला खरं तर सांगू शकतात. बरोबर, माणसं महत्वाची आहेत, माणूस महत्वाचा आहे, बिझनेस होत राहतो, ही सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे. चौथ्या महिन्यात आपल्या डीलरकडे जायचं, परत तोंड आपलं, साहेब 85 माल टाकतोय, बरं आहे ना, सगळं व्यवस्थित चाललंय ना, आता हळूच आपले शिंगवरती काढायचे. अशी काय करायचे, शिंगवरती काढायचे, म्हणा सर थोडी ऍक्टिंग करायला लागेल बरं का तुम्हाला, उद्योजकांना लय उद्योग करायला लागतात, नुसतं रॉ मटेरियल आणि फिनिश गुड आणि मार्केटिंग असं नाही, उद्योजकाला ऍक्टिंग पण जमली पाहिजे भारी, तर ते उद्योजक भारी काम करू शकतो. सर ऐका ना सर, 2 रुपये द्या ना राव वाढून, कसं एवढं तर बोलू शकतो मराठीमध्ये, कसं 2-4 रुपये द्या ना राव वाढून,
तो डीलर लगेच म्हणतो, ओय झाले तुझ नाटक सुरू. सर अहो मार्केटची लय परिस्थिती बिकट आहे. अहो काय आलंय, रेट लय वाढलेत. तुमचं कसं आपलं नवीन होतं तोपर्यंत आपलं रेपो क्रिएट होतं ना, जरा रिलेशन तयार झालं असतं. ध्यान राव 4 रुपये वाढत तेवढे. मग ते तू बघ बरं का, तू 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 लय नाटकं करायला लागला बरं का, तू घोळ घालशील बरं का, तू आज करू नको, तू नाही बघ मग मी बंद करीन. आपल्याला पण माहिती असतं आता त्याचं बऱ्यापैकी आपल्याकडं परवडत आहे. तो म्हणतो चल थोडं जर ऍक्टिंग आणि देवावरती विश्वास, आता हे जर तर आहे म्हणून मी सांगतो काय होईल की 2-4 रुपये हळूच वाढून घ्यायचे. तरी तो म्हणतो की अच्छा 95-96 आहे, 90 रुपये म्हणतोय, ठीक आहे. कसं ठीक आहे, पण बघ बरं का तू, असं म्हणतो. आपण म्हणतो सर बरोबर आहे, तुमचं बरोबर, आपलं काही नाही, फक्त 2-4 रुपये द्या वाढून, जास्त नका देऊ. 4थ्या महिन्यात असंच गोड बोलून 4 रुपये वाढवा. 5व्या महिन्यात परत परिस्थिती बघून असे 2-3 रुपये वाढवा. आणि 6व्या महिन्यात परत प्रेम करून रिलेशन तयार करून साधारणतः 95 पर्यंत येऊन थांबवा. 6 महिन्यात ज्या मराठी माणसाला आपल्या लोकांनी शिकवलंय की 6 महिने लागतात बिझनेस सेटल करायला, त्याची ही पुढची व्याख्या आहे. त्या 6 महिन्यात तुम्ही प्रॅक्टिकली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर्यंत पोहोचलेले असाल. तोटा झालेला असेल, फायनान्शियली तोटा झालेला असेल, बट आता तुमच्या हातात मोठ्या काही ऑर्डर्स असतील आणि तुम्हाला बिझनेस चांगल्यापैकी सेट करतो. जर तुम्ही मी सांगतो अशा छोट्या मोठ्या ट्रिक्स वापरल्या तर ह्या पॉलिसीला मी बेसिकली हाऊ टू टॅकल द डीलर अँड द डिस्ट्रीब्युटर, हाऊ टू कट द मार्केट, की अगोदर कोणी सप्लाय करत असताना त्याला काय करावं, ही पॉलिसी आम्ही बऱ्याच उद्योजकांना दिली. प्रॅक्टिकली ट्रायल्स करून बघितल्या. बऱ्याच डीलर डिस्ट्रीब्युटरला मी स्वतः जाऊन भेटलो. बऱ्याच शिव्या खाल्ल्यात. मी लई शिव्या खाल्लेला माणूस. इतक्या काय काय बोलतात लोक. तर शिवाय देणं हा आपल्या लोकांचा अधिकार आहे, पण त्याच्यातूनच आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो. आणि मग जो आपला घोस्ट रायडर असतो ना, मराठी लोक घोस्ट रायडर असतात, ते तो इंग्लिश पिक्चर माहिती आहे ना घोस्ट रायडरचा, त्याला राग बिगाला की अशी आग निघते, तो घोस्ट रायडर बंद होतो आणि थंड डोक्याचा माणूस होतो की ज्याला मार्केट कळत असतं आणि ज्याला मार्केटमध्ये काहीतरी करता येत असतं. फॅक्ट बिहाइंड दॅट आपल्याला थोडंसं लोकांबरोबर रिलेशन डेव्हलप करावं लागेल. मार्केटमध्ये लिंक तोडायला थोडासा वेळ लागेल. हा विषय खूप मोठा आहे. माझा याच्यावर अख्खा कोर्स आहे की डीलर डिस्ट्रीब्युटरला टॅकल कसं करायचं. आज खरं तर मी खूप शॉर्ट मध्ये करतोय, कारण आपल्याला नंतर माझ्या मते उद्धव सरांचं भाषण ऐकायचं किंवा उद्धवजींचं वेबिनार ऐकायचं, त्यामुळे जास्त मी डिटेल बोलणार आहे आणि वेळ पण मला जी मिळाली होती ती शॉर्ट झाली. बट होपफुली आज जी पॉलिसी सांगण्याचा प्रयत्न केला ती कन्सेप्ट का आली असेल, या कन्सेप्टचं समराईज मी करतो. आपल्याला काय करावं लागतं, एक आपल्याला मार्केटमध्ये कनेक्ट करणं, लीड मिळवणं सुरुवातीच्या काळात प्रचंड गरजेचं. त्यामुळे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनला थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला लागलं तरी करा, पण माणसं जोडा, व्यापार जोडा, व्यापाऱ्यांना जोडा. कदाचित B2B बिझनेसमध्ये हे अति वर्थफुल राहील, फायदेशीर राहील. क्रमांक 2, कोणती गोष्ट इमिजिएटली होत नाही. तिला एक प्रोसेस असते, तिला एक टायमिंग असतो. टप्प्याटप्प्यात जर आपण एखादी गोष्ट करत गेलो तर बिझनेस सेटल होऊ शकतो. कुणीही या जगात, कोणताही बिझनेस कोच, कोणताही माणूस इमिजिएटली तुमचा बिझनेस डेव्हलप करू शकत नाही. क्रमांक 3, तुम्हाला खूप छान गोड बोलण्याची सवय करावी लागेल. प्रॅक्टिकली ज्याला आपण म्हणतो की डोक्यावरती ते काय काय बर्फाचं हे ठेवावं लागेल, तर हो खरोखर ठेवावं लागेल. चिडचिड करून, वाद घालून आणि मार्केटमध्ये आपण प्रश्न मांडून आपल्या अडचणी फक्त सांगत राहून कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत. हे सगळ्यात महत्वाचं. आणि सगळ्यात शेवटचं, थोडीशी ऍक्टिंग करायला शिकावं लागेल, कारण लोकांशी जरासं गोड बोलायला थोडंसं ऍक्टिंग करायला शिका. कायमच आपला डोळे मोठे, टाईट आवाज, कडक सोल्युशन असं नाही करून जरा सॉफ्ट होणं यार. लोकांशी गोड बोलून बोलू शकतो ना आपण. आपल्या फॅमिलीतली, आपल्या मित्रांशी कशी गप्पा मारतो, बोला की त्या डीलर डिस्ट्रीब्युटर गप्पा मारा, फॉलोअप करा, कॉन्टॅक्ट मध्ये राहा. आणि एकदा कोणी तुम्हाला नाही म्हटलं तर लगेच पुढच्या वेळेस आता याचं तोंड वागणार नाही, चला मरेन पण याच्या दारात येणार नाही, ही स्ट्रॅटेजी सोडा. बऱ्यापैकी मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट पोहोचवता येईल. आपल्याकडे वेळ कमी आहे. पुन्हा एकदा कधी जर कृष्णाजींनी, भूषणजींनी मला अशी बोलायची संधी दिली तर डेफिनेटली मला आवडेल. ॲग्रोजेच्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करायला आवडेल. आज जर जी पॉलिसी सांगितली जर आवडली असेल तर काय करता येईल, टाळ्या वाजवता येतील फेसबुक लाईव्ह वरती, तर ऍटलिस्ट तो क्लॅपवाला हे तर तो मला हे करा. काही चुकलं असेल तर किंवा काही सजेशन असतील तर ते पण सांगा. ऑलवेज वेलकम. मला खूप आवडतं, कारण मी पण तुमच्यासारखाच माणूस आहे, साधा माणूस आहे. काहीतरी तुमच्यातलंच वेगळं पण शोधण्याचा आणि काहीतरी मार्केटमधून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, ते पण सांगा. कारण मी पण माझा कार्यक्रम गुपचूप फेसबुक लाईव्ह वर बघतोय, त्यामुळे मला कळतंय कोण काय टाकतंय, कोण काय टाकतंय ते.
तर तुम्ही प्लीज कमेंट कळवा. आणि सगळ्यात महत्वाचं भूषण सरांचे, कृष्णाजींचे खूप खूप आभार, एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर मला बोलायची संधी दिली. माझ्या मते भूषणजी लाईव्ह असतीलच, तर काही माझ्याकडून जर काही इनपुट अजून आवश्यक असेल, काही राहिलं असेल तर प्लीज भूषणजी तुम्ही मला कळवा, म्हणजे आपण चर्चा करूया.